तर बघा आपण पार्ट 1 मध्ये माऊली टिळा जो आहे आपला तो कसं बनवायचा हे शिकलो होतो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण तोरणची पट्टी जी आहे वरची ती कशी बनवायची हे शिकत आहोत. याच्यासाठी पट्टीसाठी मी इथे व्हाईट कलर यूज करणार आहे आणि त्याच्यासोबत यूज करणार आहे आपली 3.5 मिलीमीटरची हूक. तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग दुसरा कलर चूज करू शकता. इथे मी व्हाईट कलर चूज करत आहे आणि हा जो व्हाईट कलर आहे हाही माझा गंगा ऑलिव्हियामधलाच कलर आहे. त्याच्यामुळे माझे जे या प्रोजेक्टमधले सगळेच कलर्स आहेत ते मी गंगा ऑलिव्हियाचेच यूज करत आहे. तर सगळ्यात आधी आपण एक स्लिप नॉट टाकून घ्यायचं आहे. स्लिप नॉट नंतर आपण चेन 20 बनवायचे आहेत. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 आणि 20. तर बघा इथे 20 चेन मी बनवून घेतल्यात. आता आपण काय करायचं आहे, यान ओव्हर करायचं आहे. ही चेन आपली सोडून द्यायची आहे. ही आपली पहिली चेन आहे. त्याच्यानंतर ह्या दुसऱ्या चेनमध्ये आपण एक हाफ डबल क्रोशे स्टिच बनवायचं आहे. परत यान ओव्हर करून नेक्स्ट जी आपली चेन आहे त्याच्यामध्येही आपण एक हाफ डबल क्रोशे स्टिच आणि पुढच्या प्रत्येक स्टिचमध्ये एक हाफ डबल क्रोशे स्टिच असा बनवून घ्यायचा आहे. तर फर्स्ट जो आपला रो आहे तो असाच आपण पूर्ण करून घ्यायचा आहे. शेवटच्या चेनपर्यंत आपण प्रत्येक चेनमध्ये एक एक हाफ डबल क्रोशे स्टिच असा बनवून घेऊयात. इथे बघा आपला फर्स्ट राऊंड बनवून रेडी झाला आहे. आता आपण चेन 1 करायची आहे आणि आपलं वर्क जे आहे ते असं टर्न करायचं आहे. आता परत यान ओव्हर करून जो सगळ्यात फर्स्ट हा स्टिच आहे जिथे आपण चेन 1 बनवली आहे त्या स्टिचमध्ये परत आपण एक हाफ डबल क्रोशे स्टिच आणि परत सेकंड राऊंडसाठी पण आपण प्रत्येक येणाऱ्या पुढच्या स्टिचमध्ये एक हाफ डबल क्रोशे स्टिच असा बनवून घ्यायचा आहे. तर दुसरा राऊंड मी इथे तुम्हाला पूर्ण करून दाखवते. चेंजेस काहीच नाही आहेत, फक्त प्रत्येक स्टिचमध्ये एक हाफ डबल क्रोशे स्टिच असाच आपला हा पॅटर्न असणार आहे. इथे बघा माझा दुसरा राऊंड पण बनवून रेडी झाला आहे. परत तिसऱ्या राऊंडसाठी चेन 1 करायची आहे, वर्क आपलं टर्न करायचं आहे आणि परत आता या तिसऱ्या रोमध्ये पण प्रत्येक स्टिचमध्ये एक हाफ डबल क्रोशे स्टिच असाच आपला हा तोरणपट्टीचा पॅटर्न असणार आहे. आपण सेम मेथड फॉलो करून आणि सेम पॅटर्न हा फॉलो करून प्रत्येक स्टिचमध्ये एक स्टिच असेच आपण रो बाय रो बनवत जायचे जोपर्यंत आपली रिक्वायर्ड जी लेंथ आहे ती पूर्ण होत नाही. आता माझा जो डोअर आहे, माझा जो दरवाजा आहे त्याच्यासाठी 3 फूट तोरणपट्टीची मला आवश्यकता आहे. तर तेवढी मी तोरणपट्टी आता ही पूर्ण बनवून घेते आणि तेवढे रोज इथे बनवून घेते. तुमच्या आकारानुसार किंवा तुमच्या गरजेनुसार तुम्ही इथे तोरणपट्टीची जी लेंथ आहे ती कमी किंवा जास्त बनवू शकता. त्याच्यासाठी आपण हा सिम्पल एक पॅटर्न फक्त फॉलो करायचा आहे. याच्यामध्ये फार फॅन्सी असं मी काही शिकवत नाही आहे. फक्त प्रत्येक स्टिचमध्ये एक हाफ डबल क्रोशे स्टिच असाच आपला हा पॅटर्न असणार आहे. मी इथे तोरणपट्टीची पूर्ण लेंथ बनवून घेते आणि तुम्हाला शेवटी रिझल्ट दाखवते. तर बघा इथे माझी जी तोरणासाठी लागणारी जी पट्टी आहे तोरणपट्टी ती इथे बनवून रेडी झाली आहे. माझ्या दरवाजाचा आकार 3 फूट असल्यामुळे इथे मी 3 फूट लांबीची जी पट्टी आहे ती इथे बनवून घेतली आहे. नंतर आपला जो यान आहे तो इथे मी मेन यान कट करून घेतला आहे. आता इथे मी काय करणार आहे, तर इथे मी बॉर्डर ॲड करणार आहे. तर बघा काय करायचं आहे, जो आपला शेवटचा स्टिच आहे इथे तिथे आपण हुक इन्सर्ट करायची आहे आणि ज्याही कलरची आपल्याला बॉर्डर बनवायची आहे. तर हे सगळे कलर तुम्ही कस्टम बनवू शकता, तुमच्या आवडीनुसार बनवू शकता. इथे मी परत एकदा येलो कलर अटॅच करत आहे आणि हे जे दोन्ही आपले यान्स आहेत व्हाईट आणि येलो हा आपण इकडे असं सोबत कॅरी करायचं आहे. सेम जागेमध्ये हुक इन्सर्ट करून एक चेन बनवली आणि सेम जागेमध्ये आपण एक सिंगल क्रोशे स्टिच बनवायचं आहे. परत नेक्स्ट स्टिचमध्ये एक सिंगल क्रोशे आणि प्रत्येक स्टिचमध्ये एक सिंगल क्रोशे स्टिच आपण बनवत जायचं आहे. कारण की मी पूर्ण व्हाईट ही पट्टी बनवली आहे तर त्याच्यामध्ये थोडंसं मी बॉर्डर ॲड करत आहे. सगळ्या स्टिचेसमध्ये एक एक सिंगल क्रोशे स्टिच आपल्या ह्या अदर कलरने आपण बनवून घ्यायचं आहे. तर बघा आता येलो कलरच्या वर्क आणि मी इथपर्यंत पोचली आहे. हा आपला कॉर्नरचा सगळ्यात शेवटचा स्टिच आहे. इथे मी एक सिंगल क्रोशे बनवला आहे. सेम जागेमध्ये एक चेन बनवणार आहे आणि इथेच मी एक सिंगल क्रोशे स्टिच
बनवणार आहे. तर कॉर्नरमध्ये आपले जे चारही कॉर्नर आहे तिथे आपण एक स्टिच, एक चेन आणि एक स्टिच असं बनवायचं आहे. नंतर आता आपण हे जे पुढचं आपल्या ज्या ह्या आडव्या रांगा आहेत याच्यामध्ये वर्क करायचं आहे. तर प्रत्येक रांगेमध्ये एक सिंगल क्रोशे स्टिच आपण असा बनवत जायचं आहे आणि आपली जी अशी ही आडवी जी लेंथ आहे ती आपण ह्या सिंगल क्रोशेनी कवर करायची आहे. प्रत्येक रो जो आहे त्याच्यामध्ये आपण एक सिंगल क्रोशे स्टिच पूर्ण बनवून घ्यायचं आहे. आता मी हे पूर्ण चारही बाजूंना बनवून घेते आणि मग तुम्हाला शेवटी दाखवते. तर इथे बघा, आता जी येलो कलरची आउटलाईन मी बनवायला घेतली होती, बॉर्डर बनवायला घेतली होती सिंगल क्रोशेची, ती पूर्ण पट्टीमध्ये बनवून इथे रेडी झाली आहे. आता मी इथे शेवटच्या आपल्या चौथ्या कॉर्नरपर्यंत पोचली. तर शेवटच्या कॉर्नरमध्ये काय करायचं बघा, इथे आपण ऑलरेडी एक सिंगल क्रोशे पहिला विणलेला आहे. सेम ठिकाणी एक सिंगल क्रोशे बनवायचा आहे, चेन 1 करायची आहे आणि जो पहिला सिंगल क्रोशे आहे त्याच्यामध्ये एक स्लिप स्टिच आपण बनवून असा बनवून घेतला, चेन 1 बनवली आणि इथे आपलं जे येलो कलरचं यान आहे ते आपण कट करून घ्यायचं. तर बघा, असं फिनिशिंगनी आपलं हे येलो कलरची बॉर्डर बनवून इथे रेडी आहे. आता जो हा धागा आहे आपला येलो कलरचा एक्स्ट्रा धागा, हा आपण याच्यामध्ये हाईड करून घेऊयात. हा जो येलो कलरचा एक्स्ट्रा यान आहे मी आपल्या यार्न नीडलमध्ये टाकून घेतला. आता हे मागच्या बाजूने जी आपली येलो कलरची एक क्रोशेची आपण एक लाईन बनवली आहे त्याच्यामध्ये आपण हा धागा असा हाईड करून घ्यायचा आहे. बघा, इथे मी 5 ते 6 स्टिचेसमधून धागा काढून घेतला आणि उरलेला धागा इथून आपण कट करून घ्यायचा आहे. तर आता हे आपल्या पट्टीचं इथे फिनिशिंग पूर्ण झालेलं आहे. आता बघा, इथे आपली पट्टी रेडी आहे आणि आपले जे माऊली तिलक आपण बनवले होते एक एक, ते तसे मी आता इथे 8 एकूण बनवून घेतलेले आहेत. पण आता आपल्या तोरणासाठी किती लागणार आहेत हे आपल्याला जेव्हा ॲक्च्युअलमध्ये आपण हे स्टिच करू तेव्हा समजेल. आता आपल्या तोरणपट्टीवर आपण हे जे माऊली तिलक बनवलेत हे स्टिच करायचे. तर कसं करायचं आहे बघा, आपला हा तोरणपट्टीचा एक भाग. तर आता आपले हे 1 2 3 4 आणि हे 5, हे 5 राऊंड्स आपले बनलेले आहेत. तर हे काय करायचं आपण, पहिला 1 आणि 2 हे 2 राऊंड सोडून हे वरचे 3 राऊंड्स जे आहेत हे आपले पट्टीवर आले पाहिजे. असा टिळा आपण बनवला आहे हा आता असा ठेवायचा आहे. बरोबर वरचे 3 जे राऊंड्स आहेत ते पट्टीच्या वरती आले पाहिजे. आणि एका या नीडलमध्ये आपण हा येलो कलरचा धागा आपला ऊन घेतला आहे. आता आपण हे चांगलं फर्मली पकडून घ्यायचं आहे आणि एकदम जी बॉर्डर आहे तिथे आपण हुक इन्सर्ट, आपली नीडल इन्सर्ट करून वरतून काढून घ्यायची आहे आणि थोडासा यान जो आहे तो असा आपण मागे एक्स्ट्रा सोडून द्यायचा आहे. नंतर आता इथे 2-3 स्टिचेस सोडून आपण असं जो वरचा सगळ्यात आपला राऊंड आहे त्याच्यामधून हे शिवून घ्यायचं आहे. जसं आपण नॉर्मली सुई दोऱ्याने जसं आपण शिवणकाम करतो तसंच करायचं आहे. कारण हे येलो दोरा असल्यामुळे असं फार ओळखू येणार नाही आणि आपलं हे काम छानही होऊन जाईल. तर हे 2-3 स्टिचेस सोडून आपण पूर्ण पहिला जो वरचा सगळ्यात राऊंड आहे त्याच्यामधून असं शिवून घ्यायचं आहे. बघा, मी हा जो सगळ्यात वरचा राऊंड आहे त्याच्यामधून असं हे शिवून घेतलं. आता आपण तीच सुई जी आहे आपली ती इथे खालच्या बाजूला जिथे आपला हा तिसरा राऊंड आहे बघा, तिथून आपण हे सेम पद्धतीने असं स्टिच करून घ्यायचं आहे. असं स्टिच करत आपण एकदा सगळ्यात वरच्या राऊंडमधून आणि नंतर तिसऱ्या राऊंडमधून, म्हणजे या बाजूनी आपण गेलो आणि तिसऱ्या राऊंडमध्ये परत आपण या डायरेक्शनमध्ये वापस आलो आहे. तर सगळ्यात शेवटी मी आता इथे हुक आपली नीडल जी आहे ती टाकून घेतली आहे. तर आता हा जो आपला सुरुवातीचा पॉईंट होता बघा हा, तर या आणि या 2 धाग्यांची आपण इथे
गाठ पाडून घ्यायची आहे, एकदम चांगली आपण इथे गाठ पाडून घ्यायची आहे, म्हणजे कुठलाही धागा इथे सैल व्हायला नको. तर बघा अशा इथे मी 3 गाठी पाडून घेतल्यात आणि त्याच्यानंतर आपण इथून आपला धागा कट करून घेऊ शकतो. तर बघा अशा पद्धतीने आपलं हे जे पहिलं माऊली टिळा आहे आपण तोरणामध्ये आपल्या जोडून घेतलं आहे. असं छान सिक्युअर झालं आहे, कुठूनही ओढला तर हे निघणार नाही आहे. तर अशाच पद्धतीने आपण एक थोडं ठराविक अंतर सोडून हे आपले जे टिळे आहेत, हे जे आपले टिळे बनवून घेतलेत, हे असे आपण जोडून घेऊयात. इथे जे माझे सगळे जे आपण टिळे विणलेले आहेत ते इथे माझे जोडून झालेत, सगळे स्टिच करून झालेत. तरी इथे एकूण माझे फक्त 7 टिळे यूज झालेत आणि एक माझा टिळा उरला आहे. तर 8 जे टिळे मी बनवले होते त्याच्यापैकी फक्त 7च इथे यूज झालेत, कारण हा माझा एक 3 फूट लांबीचा डोअरसाठी मी हा तोरण विणलेला आहे. तर इथे लक्ष फक्त आपल्याला हे ठेवायचं आहे की 2 टिळ्यांमधलं जे डिस्टन्स आहे ते आपल्याला थोडं मेंटेन करायचं आहे. थोडंसं हे अवघड आपल्याला जाऊ शकतं, पण थोडं आपल्याला लक्ष देऊन करायचं की. तर बघा फायनली आपल्या आजच्या एपिसोडमध्ये, आजच्या व्हिडिओमध्ये आपला हा माऊली टिळा विठ्ठलाचा जो टिळा आहे तो, त्याचं जे तोरण आपण बनवायला स्टार्ट केलं होतं ते बनवून फायनली आज रेडी झालं आहे. त्याचा हा दुसरा एपिसोड आहे. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही नक्की हे बनवून बघा. कुठेही काही अडत असेल तर प्लीज कमेंट बॉक्समध्ये लिहा. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा, शेअर करा माझं चॅनल तुमच्या नवीन क्रोशे फ्रेंड्ससोबत, जेणेकरून ते पण सुरुवातीपासून जर क्रोशे शिकत असतील तर त्यांनाही हे चॅनल हेल्पफुल होईल. तर बघा आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्यासाठी खूप खूप धन्यवाद. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक आणि एक कमेंट